चाणाक्ष परीक्षक आणि येथे माझ्या स्पर्धक मित्रमैत्रिणींनो विषय मांडते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातून संविधान आणि भारत। सर्वप्रथम जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोण। धर्म मार्तंडाच्या आणि वर्ण वर्चस्वाचा पुतळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारा वाघनखे होय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोण। ढोंग्याच्या डोक्यावर आदर्श सदैव असलेली हनुमानाची गदा होय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोण। जातीभेद वर्णभेद आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय आणि स्वाभिमानाचा एक धगधगता ज्वालामुखी होय। स्वाभिमानाचा एक धगधगता ज्वालामुखी होय। जग बदल घालून निघावं जग बदल घालून निघावं सांगून गेले मज भीमराव सांगून गेले मज भीमराव। अरे गुलामगिरीच्या चिखलात का ऋतून बसला रागत अंग झाडून निघ बाहेर कर गुलामगिरीवर वार। मला तुम्हाला एक वाक्य सांगायचं आहे की लोकांना मूर्ख बनवलं गेलं आहे हे समजावणं खूप कठीण आहे। आपल्याला वाटते मूर्ख बनवलं गेलं हे सोपं आहे पण त्याला समजून सांगणं खूप कठीण आहे आणि ही गुलामगिरीची लक्षणे आहे। म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की गुलामांना गुलामगिरीची जाणीव करून द्या तेव्हा ते बंड पुकारतील। गुलामगिरी ही दोन प्रकारची असते, एक असते मानसिक गुलामगिरी आणि एक असते शारीरिक गुलामगिरी। मानसिक गुलामगिरीतून आपली मुक्तता होणे शक्य नाही। म्हणूनच एक कवी म्हणतो जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते रक्षा तुझी आणि माझी हे संविधान करते रक्षा तुझी आणि माझी हे संविधान करते। आजकाल आपण बघतो पुजारी कोणाच्या हाताखाली आहे ट्रस्टीच्या हाताखाली आहे। ट्रस्टी राज्य सरकारच्या हाताखाली आहे राज्य सरकार केंद्र सरकारच्या हाताखाली आहे केंद्र सरकार राष्ट्रपतीच्या हाताखाली आहे राष्ट्रपती कुणाच्या हाताखाली आहे संसदेच्या हाताखाली आहे आणि ही संसद कुणाच्या हाताखाली आहे ती आहे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाताखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाताखाली। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेबांना एक पत्रकारांनी प्रश्न विचारला की बाबासाहेब संविधान लिहिताना तुम्हाला जास्त कष्ट तर घ्यावे लागले नाही ना। तेव्हा बाबासाहेबांनी उत्तर दिले की संविधान लिहिताना मला जास्त कष्ट घ्यावे लागले नाही कारण माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं होतं। मी हे संविधान कितीही चांगल्या प्रकारे लिहिले पण त्याला राबविणारी हात जर चुकीची असतील तर या संविधानाचा काही उपयोग होणार नाही। म्हणूनच वामनदादा म्हणतात भीमा तुझ्या मताची जर 5 लोक असती भीमा तुझ्या मताची जर 5 लोक असती तलवारीची तयाची न्यारीच टोक असती वाणीत भीम आहे करणीत भीम असता वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोख असते वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोख असते। उदाहरण बघायला गेलं तर घरामध्ये लग्न झाल्यानंतर 2 भाऊ एका घरामध्ये राहू शकत नाहीत लग्न झाल्यानंतर 2 भाऊ एका घरामध्ये राहू शकत नाहीत पण आपल्या भारतामध्ये 28 राज्य 7,500 जाती 3,000 भाषा कित्येक कुटुंब अनेक संस्कृती कित्येक पंथ 75-76 वर्षापासून एकत्र सुख स्वरूपाने नांदत आहेत ते भारतीय संविधानामुळे। दिस इज द पॉवर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन दिस इज द पॉवर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन। आता डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला काय काय सांगितलं होतं समता बंधुता न्याय या सर्व गोष्टींवर संविधानामधून त्यांनी कामं केली पण आपण आपला भारतीय युवक काय करतो जातींवरून मतभेद करतो जातींवरून वादविवाद करतो। त्यांना मला एकच सांगायचं आहे डॉक्टर अण्णाभाऊ साठे हे मार्तंड समाजाचे होते पण त्यांचे गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले होते। महात्मा ज्योतिबा फुलेंचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज होते। छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम होते आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये गौतम बुद्धांचे विचार होते गौतम बुद्धांचे विचार होते। ही गुरु शिष्याची वैचारिकता कधी एका जातीसाठी लढली नाही कधी एका धर्मासाठी लढली नाही ती संपूर्ण समाजासाठी लढली आणि म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं की जाती तो कोणत्या नोंद घेणार रे तू माझी जाती तो कोणत्या नोंद तू घेणार रे माझी डोक्यात भीम माझ्या रक्तात रे शिवाजी डोक्यात भीम माझ्या रक्तात रे शिवाजी। म्हणूनच आजकाल आपण हे जातीभेद सगळं सोडून बेरोजगारी सोडून आपल्याला एक आपल्यामधल्या स्वगुणाची ओळख करून देणारी एक कथा सांगते। एकेकाळी काय झालं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक भिकारी भेटला। भिकाऱ्यांनी बाबासाहेबांना भीक मागितली त्याला वाटलं सूटबुटामध्ये माणूस आहे म्हणजे मला जास्त भीक देईल पण बाबासाहेब त्याला म्हणाले मी तुला भीक देतो पण त्याच्या बदल्यामध्ये तू मला काय देतो। तेव्हा तो म्हणाला की माझ्याकडे जर तुम्हाला देण्यासाठी काही असलं असतं तर मी भीक का मागितली असती। मग बाबासाहेबांनी त्याला म्हणले की जोपर्यंत तू दुसऱ्याला देण्यासाठी सक्षम होत नाही तोपर्यंत तुला मागण्याचाही अधिकार नाही असं म्हणून बाबासाहेब तिथून निघून जातात। पुन्हा काही आठवड्यांनी बाबासाहेबाला तोच भिकारी भेटतो पण त्या टाइमला ते त्याच्या झोळीतली फुलं काढते बाबासाहेबच्या हातावर देते आणि बाबासाहेब त्याला काही पैसे देतात आणि म्हणतात की तू भिकारी नाही तू व्यावसायिक आहे तू भिकारी नाही तू व्यावसायिक आहे आणि यातून ते म्हणते की मी तर भिकारी आहे मला का व्यावसायिक म्हणले।
तिथून ते गेल्यानंतर विचार करते की अरे आपण त्यांना फुलं दिली, फुलाच्या बदल्यामध्ये त्यांनी आपल्याला पैसे दिले, हा एक फुलांचा व्यापार आपण करू शकतो. आणि तो भिकारी सोडून, आपला भिकारी वेश सोडून एक फुलांचा व्यापार सुरू करतो. काही काळानंतर पुन्हा बाबासाहेब आणि ते एकामेकाच्या साईडला बसलेले असतात, दोघेही सूटबुटामध्ये असतात. आणि तेव्हा तो म्हणतो, ओळखलं का साहेब मला, ओळखलं का साहेब मला. तेव्हा बाबासाहेब म्हणतो, नाही, ही आपली नुकतीच पहिली भेट असावी. तेव्हा तो भिकारी म्हणतो, आपली ही तिसरी भेट आहे आणि तुम्ही मला सांगितलं होतं की तू भिकारी नाही, तू व्यावसायिक आहे आणि तुमच्या कृपा आशीर्वादामुळे आज मी फुलांचा व्यापार करतो. म्हणजे त्याला त्याच्या आत्मपरीक्षण करून त्याची जाणीव करून दिली की ते एक व्यवसाय करू शकतो. तसंच आपल्यालाही गरज आहे, आपण आपल्यातली गुण ओळखून त्याला पुढं कसं नेता येईल हे भारताच्या पिढीला आज गरजेचं वाटत आहे. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, कोणी नाकारलं म्हणून कोणाचं श्रेष्ठत्व कधीच कमी होत नाही. कोणी नाकारलं म्हणून कोणाचं श्रेष्ठत्व कधीच कमी होत नाही. जर ते झाडाची पानं गळाली म्हणून झाड दुसऱ्याला पाणी उसनी मागत नाही, तर स्वतःची नवीन पालवी जन्माला घालतं. म्हणून जे होतं चांगल्यासाठी होतं, याचा स्वीकार करायचा आणि पुढं चालायचं. जय हिंद, धन्यवाद, जय भारत. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.